विजय शिवतारेंची पक्षातून हकालपट्टी करा, अन्यथा शिवसेना उमेदवाराचा प्रचार करणार नाही, आरपीआय गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांचा इशारा। तर मंडी या ठिकाणावरून बारामती लोकसभेसाठी अपक्ष म्हणून 12 एप्रिलला 12 वाजता फॉर्म भरणार, 5ही मतदारसंघात सभा घेऊन जनजागृती करणार। विजय शिवतारे बारामती लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम। रावेर लोकसभेच्या संदर्भात 27 आणि 28 मार्चला मुंबईमध्ये बैठक, एकनाथ खडसे बैठकीला उपस्थित असणार। बीडमधनं उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडेंचं परळीमध्ये जंगी स्वागत, पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंच्या घरी जाऊन घेतले मोठ्यांचे आशीर्वाद। पंकजा मुंडेंना ऐतिहासिक विजय ओवाळणी म्हणून देणार धनंजय मुंडेंचं वक्तव्य, मुंडे बंधू भगिनींची आज परळीत प्रचार रॅली। बीडमध्ये पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि प्रीतम मुंडेंकडनं गोपीनाथ गडावर अभिवादन, पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी भाऊ धनंजय मुंडे मैदानात। नागपूरमध्ये गडकरींच्या विरोधात आमचा तगडा पैलवान, नागपूरची जागा काँग्रेस पुन्हा मिळवेल, विजय वडेट्टीवारांकडनं विश्वास व्यक्त। नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राचा 27 मार्चला निकाल लागण्याची शक्यता, राणांच्या बाजूने निकाल लागल्यास भाजपकडनं अमरावतीची उमेदवारी मिळणार, सूत्रांची माहिती। आमदार रवी राणा यांच्याकडनं मेळघाटमध्ये नवनीत राणांसाठी भाजपचा प्रचार, आदिवासी बांधवांशी संवाद साधताना कमळाला मतदान करण्याचं रवी राणांचं आवाहन। अजित पवार गटाचा साताऱ्यावर दावा, उदयनराजे घड्याळ चिन्हावरती लढण्यास तयार असतील तर अजित पवार गट उमेदवारी देण्यास तयार, सूत्रांची माहिती। अरविंद केजरीवालांच्या अटकेविरोधात 31 मार्चला रामलीला मैदानावर इंडिया आघाडी मेगा रॅली काढणार, देशभरातील घटक पक्षांचे नेते उपस्थित राहणार। विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का, आमदार राजू पारवे यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश, रामटेकमधनं राजू पारवे लोकसभा लढवणार। भाजप नेते परिणय फुकेंचा भंडारा गोंदिया मतदारसंघातून लोकसभा लढवण्यास नकार, नाना पटोले प्रतिस्पर्धी नसल्यानं फुकेंचा निवडणुकीस नकार, परिणय फुकेंनी पक्षाला नकार कळवला। सांगलीच्या जागेवरनं मवियात रस्सीखेच, आम्ही आजही सांगलीच्या जागेसाठी आग्रही, काँग्रेस नेते बाळासाहेब यांचं वक्तव्य, तर आमच्याकडे फक्त तिढा, महायुतीत मात्र तिढे, बाळासाहेब थोरातांची महायुतीवर टीका। बांद्र्यातील ताज हॉटेलमध्ये बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकींकडनं इफ्तार पार्टीचं आयोजन, इफ्तार पार्टीत बॉलिवूडसह राजकीय जगतातील अनेक बड्या नेत्यांचा सहभाग। देशभरात होळी महोत्सवाची धूम, कोकणात शिमग्याचा उत्साह शिगेला, रत्नागिरीच्या गावागावांमध्ये सजल्या ग्रामदेवतेच्या पालख्या। कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या कवड्यांच्या माळेला जीआय नामांकन, माळेचा उत्पादन आणि विक्रीसाठी आता उद्योग निर्मितीचीच मागणी। यंदा 29 जूनपासून अमरनाथ यात्रा सुरू होणार, यावेळी बर्फ जास्त, कडक बंदोबस्त, प्रथमच अमरनाथ गुहेपर्यंत मोटर रोड चाळा, तर 5 आणि 5G नेटवर्क, 200 ICU बेड सज्ज। माजी हवाई दल प्रमुख RKS भदौरिया यांचा भाजपमध्ये प्रवेश, विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। ईव्हीएमवरती 300 उमेदवारांची नावं सामावून घेण्याची शक्यता, मराठा समाजानं अधिक उमेदवार दिल्यास मतपत्रिकेवरती मतदान घेण्याची आयोगाची तयारी। नरेंद्र मोदींना 28 पैशांचा पंतप्रधान म्हणायला हवं, उदयनिधी स्टॅलिन यांची मोदींवर टीका, राज्य सरकारला निधी वाटप करताना भेदभाव करत असल्याचा मोदींवर आरोप। ब्राझीलमधल्या पेट्रोपोलिसमध्ये वादळानं केला कहर, 24 तासात 10.6 इंच पाऊस, आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू। रशियातल्या दहशतवादी हल्ल्याचं युक्रेनशी कनेक्शन असल्याचा पुतीन सरकारचा आरोप, 11 जण ताब्यात, या हल्ल्यातील मृतांची संख्या 133 वर पोहोचली, रशियाच्या सर्वोच्च तपास संस्थेकडनं माहिती समोर। मुंबईच्या रणजी खेळाडूंचं मानधन थेट दुप्पट होणार, MCAचे अध्यक्ष अमोल काळेंकडनं याबाबतची घोषणा, रणजी खेळाडूंना BCCI सामन्याच्या मानधना इतकंच मानधन देण्याचा निर्णय।